यंदा होळी पौर्णिमेवेळी चंद्रग्रहण असल्यामुळे होलिका दहन आणि धुलीवंदनाबाबत काहीसा संभ्रम आहे। पंचांगकर्ते मोहन दाते यांनी हा संभ्रम दूर केलाय। यावर्षी 2 मार्च रोजी होलिका दहन करायचं असून धुलीवंदन हे 3 मार्चला आहे। 2 मार्चला संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते। त्या दिवशी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे, तर 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि त्यामुळे पूर्व दिवशी म्हणजे 2 मार्च रोजी होलिका दहन करावं। सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये भद्रकालात देखील होलिका दहन करता येतं, असं पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केलंय। ग्रहणाचे नियम आणि आपल्या पूजा, अभिषेक, होळी खेळणे इत्यादीचे गोष्टी या सगळ्यांचा विचार या 3 मार्च रोजी आपण नीटपणाने करावायचा आहे। आणि हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे त्याचा पर्वकाल हा फारच अल्पकाल आहे, तेव्हा या अल्पकालामध्ये जे शक्य असेल ते करावं, नाहीतर फक्त मोक्षस्नान केलं तरी चालेल। या 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।